सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो एक प्रश्न आहे तो असा आहे की साधकाने जीवन कसं जगावं. चांगला प्रश्न आहे. म्हणजे आपल्या सर्वांसाठी जे स्वतःला आपण साधक आहोत समजतात, तर सद्गुरूंचे शिष्य आपण आहोत असं जे आपण म्हणतो, तर तिथे आपण साधक आहोत हा त्याचा दुसरा अर्थ आहे. कारण प्रथम शिष्य नंतर साधक अशा दोन गोष्टी असतात. सद्गुरूंचा अनुग्रह आणि सद्गुरूंचं ज्ञान जसं जसं शिष्याला कळत जातं आणि ते ज्ञान आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक. शिष्य म्हणजे अनुग्रह घेतो. म्हणजे जसं शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं म्हणजे अनुग्रह घेतला की शिष्यत्व मिळालं. आणि काही लोक नुसतं अनुग्रह घेतात नंतर विसरून जातात. म्हणजे ॲडमिशन घेतात, पुढे जायची प्रगती करायची काही त्यांना इच्छा नसते. तर असे जे शिष्य ते त्यांची प्रगती होऊ शकत नाही. पण सद्गुरूंचा अनुग्रह घेतला, सद्गुरूंप्रती असलेली शरणागती, सद्गुरूंप्रती असलेलं प्रेम, भक्ती आणि त्याच्यातून नंतर निर्माण होणारी निष्ठा, अशा अनेक अंगाने शिष्याची प्रगती होत असते. आणि तिथे शिष्य हा साधक होतो. साधक असतो म्हणजे ज्ञान साधण्याचा तो प्रयत्न करत असतो. पूर्णत्व नसतं पण त्या दिशेने त्याची वाटचाल असते. म्हणून साधकांमध्ये काही साधक एका लेवलला, त्याच्यापर्यंत पुढच्याच लेवलला असे साधक असतात ते ज्ञानाच्या अधिष्ठानावर. आता तिथे कोणाला सर्टिफिकेट देत नाहीत की हा जास्त हुशार, हा कमी हुशार, असं काहीच नसतं. ज्याचा त्याने अभ्यास करायचा असतो आणि सद्गुरूंचं ज्ञान साधण्याचा प्रयत्न करायचा असतो तो साधक. अर्थात असा साधकाने जीवन कसं जगलं पाहिजे हा प्रश्न आहे त्यांचा. इथे साधकाने स्वतःच्या जीवनाकडे लक्ष द्यावं, इतरांच्या जीवनाकडे लक्ष देऊ नये ही पहिली. आपल्याकडे काय होतं, आपण दुसरा काय चांगला वागतो किंवा वाईट वागतो तिथे जास्त आपलं लक्ष असतं. आपण कसे वागतो इथे आपलं लक्ष नसतं. आणि म्हणून साधकाने स्वतःच्या जीवनाकडे स्वतः लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे त्यालाच आपण निरीक्षण आणि परीक्षण ही साधना सांगतो की आपलंच आपण निरीक्षण करायचं आणि आपलंच आपण परीक्षण करायचं. इथे एक महत्वाचा मुख्य मुद्दा लक्षात ठेवायचा की प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची आवड, प्रत्येकाचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असू शकतो. पण प्रत्येकाला जर आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल ज्ञानाच्या अंगाने, तर तो साधक असतो आणि त्याची प्रगती लवकर होते. इतरांचे गुणदोष पाहण्यात जो साधक वेळ घालवतो त्याची प्रगती होऊ शकत नाही. कारण तो त्यातच गुंतलेला असतो. दुसरे कसे चुकतात, दुसरे कसे वेड्यावाकडे बोलतात, मग त्यांचा काय जीवनात उपयोग असे म्हणणारे लोक असतात ना बरेच वेळा, त्यांची प्रगती होत नाही. आपण जीवन आपण काय, आपला काय उपयोग झाला, इथे जास्त महत्वाचं लक्ष. म्हणजे कोणताही सद्गुरू आणि शिष्य म्हटल्यानंतर कोणताही पंथ असो, तिथल्या शिष्याने जर स्वतःच्या जीवनात आपण आपली प्रगती साधण्यासाठी सद्गुरूंकडे आलेलो आहोत, तिथे सद्गुरूंचं ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं आहे आणि त्याच्यातून आचरण करायचं आहे. दोन गोष्टी आहेत. एक शब्दज्ञान आहे आणि दुसरं त्या शब्दज्ञानाच्या अधिष्ठानावर आपण जीवन कसं जगायचं हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणून साधकाने आपलं जीवन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने जगलं पाहिजे. हा दुसरा पॉईंट आहे. स्वतःचं जीवन एक पहिलं पॉईंट सांगितलं की स्वतःच आपणच निरीक्षण परीक्षण करायचं आहे. ज्याला साधक, उत्तम साधक व्हायचे त्यासाठी सांगतोय. दुसरी गोष्ट आहे की आपली प्रगती होण्यासाठी आपण जीवन कसं जगायचं ह्यासाठी स्वतः वेळापत्रक बनवायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय केलं पाहिजे
कुठे जास्त वेळ घालवायचा, कुठे कमी वेळ गेला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपला वेळ असाच फुकट बराच जातो. महाराज नेहमी म्हणायचे की बरेच लोक म्हणतात वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. पण वेळ मिळत नाही म्हणजे वेळेचा वापर आपल्याला करता येत नाही हा त्याचा दुसरा अर्थ असतो. की वेळ तर सगळ्यांना सारखाच असतो. परमेश्वराने प्रत्येकाला 24 तास दिले, त्यात 8 तास आपण झोपेत घालवतो, कमी जास्त प्रमाणात असेल पुढे मागे, आणि 16 तास आपल्याला प्रत्येकाला सारखे मिळालेले आहेत. कोणी जो माणूस म्हणजे जो मनुष्य म्हणून जिवंत आहे किंवा जो प्राणी मात्र कोणी, त्यानं प्रत्येकाला 16 तासाचा एक वेळ दिलाय दिवसाचा. त्याचं नियोजन आपण कसं करायचं हा विचार साधकाला असला पाहिजे. ह्या 16 तासापैकी म्हणजे 8 तास झोपण्यामध्ये जातं, ठीक आहे, 8 तास झोपलं पाहिजे, कारण ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. पण 16 तास काय करायचं ह्याचं मात्र प्रत्येकाने नियोजन करता आलं पाहिजे. आपण त्याला म्हणतो प्लॅनिंग करतो. सोप्या भाषा हल्ली नियोजन शब्द बऱ्याच लोकांना कळणार नाही. नियोजन काय, तर प्लॅनिंग कसं करायचं, जीवन कसं जगायचं याचं प्लॅनिंग प्रत्येकाने आपल्या जीवनात केलं पाहिजे. आता नियोजन कुठून सुरू होतं? उठल्यापासून. उठायचं किती वाजता? जेव्हा उठायचं जे ठरवलं असतं त्याच वेळेला उठलं पाहिजे. ही शिस्त साधकाने स्वतःला लावली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे वेळापत्रक कसं करावं, म्हणजे साधारण जीवन कसं जगावं हे जे आपण म्हणत असतो, तर तिथे आपलं उठणं किती वाजता असलं पाहिजे. आता इथे हे उठणं, लवकर उठणं की उशिरा उठणं, हा सवयीवर सगळं अवलंबून असतं. ज्यांना लवकर उठायची सवय असते ते बरोबर लवकर उठतात, आणि ज्यांना उशिरा उठायची सवय असते उशिरा उठतात. आता जर 8 तासाची झोप असेल, पण रात्री कोणते 12-1 वाजता झोपत असतील, तर त्यांचे 8 तास म्हणजे सकाळी किती होणार? 8-8:30 वाजले म्हणजे सूर्यवंशी झाला. सूर्य उगवल्यानंतर उठायचं असं जे ठरवताना सूर्यवंशी म्हणतात. तर असं केलं तर बरोबर काही चूक आहे? बरोबरही चूक नाही. ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे त्याने राहिलं पाहिजे, की ज्याला आपण खरोखर कामामुळे काही कारणामुळे उशिरा झोपावं लागतं, आणि त्याने त्याचे 8 तास त्याने आपले पूर्ण केले पाहिजे, त्याप्रमाणे तो उठला बस झालं. पण उठल्यानंतर काय करायचं, मग ते टाइम फिक्स पाहिजे. मग जो कोणी 3 वाजता उठायचं त्याने 3 वाजता उठलं पाहिजे. ज्याला 4 वाजता उठता येतं त्याने 4 वाजता उठावं. ज्याला 5 वाजता उठता येतं त्याने 5 वाजता. प्रत्येकाने आपलं प्लॅनिंग आहे. दुसरा 3 वाजता उठा, मी पण 3 वाजता उठेन ना, अशा कॉम्पिटिशनमध्ये जाऊ नका. आपला शरीराचा जो पिंड आहे, लहानपणापासून आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो, उठतोय किती वाजता, झोपतोय किती वाजता, ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स आपल्याला समजला पाहिजे. 8 तास ही सर्वसाधारणपणे नॉर्मलपणे 8 तास, पण जे खरे साधक जास्त साधनेवर जोडतात तर त्यांची झोप आपोआप कमी होते. ते 5 तास झोपले तरी त्यांना फ्रेश वाटतं. 5 तास पण होते, कोणाला 4 तासही झोप लागते बरं वाटतं, पण त्यांची साधना जर परफेक्ट असेल तर, व्यवस्थित असेल तर. पण इतर 5 तास मी पण 5 तास झोपेन असं ठरवू नका, नाही तर आरोग्य बिघडेल. मेंदूला आराम हा मिळायलाच हवा, हा शरीर धर्म आहे. त्यामुळे लवकर उठणं ही आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषीमुनींनी एक ठरवलेली गोष्ट आहे की प्रातःकाली उठा. दुसरं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठा, हा एक शब्द असतो. ब्रह्ममुहूर्त हा 3 ते 5च्या आसपास असतो. आपल्या आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे कधीचा, तर सकाळी 3, 3:15 नंतर 5-5:30च्या आसपासचा जो एक काळ असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. का असं म्हणतात? ते अत्यंत शांतता असते, बाहेर कसलाही आवाज नसतो, हवा अतिशय शुद्ध असते. आणि जर त्यावेळेला आता पूर्वीचे पूर्वज आपले काय झाडाखाली बसायचे किंवा कुठे एकांतात बसायचे, तर तिथे तो जो वेळ असायचा त्यावेळेला साधनेसाठी तो त्यांना त्यासाठी उपयुक्त होता. आताही तो उपयुक्त आहे, पण जर तुम्हाला ती सवय असेल तर, सवय नसेल तर ते जमणार नाही. पण आता सवय नाही म्हणून करायचं नाही असं नाही. तुम्ही जी सवय तुम्हाला लावाल त्याच सवयीप्रमाणे तुम्ही उठता, हा दुसरा भाग. की एखाद्याला आपल्याला वाटतं की आपण आता 5 वाजता उठलं पाहिजे, तर पहिल्या दिवशी 5 वाजता उठताना अलार्म लावून उठा. दुसऱ्या दिवशी नाही जमलं परत अलार्म लावून उठा. 15-20 दिवस तुम्ही जर सतत उठले आणि पण त्याप्रमाणे लवकर झोपलं पाहिजे हाही हिशोब ठेवून द्यायला पाहिजे, का 8 तासाची सर्वसाधारण झोप घेतली पाहिजे हे कळलं पाहिजे.
मग लवकर झोपलं तर लवकर उठायला, हा सरळ हिशोब आहे. आणि त्यामुळे उठण्याची वेळ पक्की पाहिजे साधकाची. उठल्यानंतर जर प्रातःविधी करून तो एका जागी स्थिर बसण्यासाठी त्यांनी ती वेळ दिली पाहिजे. म्हणजे एखादा साधक 5 वाजता जर उठत असेल तर 5:30-6च्या आसपास तो साधनेला बसलाच पाहिजे. त्यांनी ती वेळ पक्की केली पाहिजे. वेळ पक्की करायची, कारण अंतर्मना हा सवयीच्या अंगाने अंतर्मन रिॲक्ट होतं. त्याला एकदा सवय लागली की त्या सवयीप्रमाणे एकदा 5 वाजताची उठण्याची सवय लावली की अंतर्मन बरोबर 5 वाजता डोळे उघडतं. म्हणजे आपले डोळे उघडतात. अंतर्मनाचं ते कार्य आहे. जिथे बसायचं आहे ती जागा ती शांत असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, मनाला प्रसन्नता देणारी असली पाहिजे. हा सगळा भाग तिथे असायला हवा. कारण आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. साधकात एकदा सिद्ध झालं तर कुठेही बसून त्याची साधना होऊ शकते. काही लोक म्हणतात आम्हाला कुठे बसून चालतं, त्यांना ती सवय लागलेली असते, पण सगळ्यांना ती सवय जमत नाही. म्हणून साधन हे सद्गुरूंकडनं समजून घेऊन सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर साधना करता आली पाहिजे. आपल्या मनाने काहीतरी आपण साधना करतो असं करता कामा नये. कधी ती योग्य असू शकते, पण कधी चुकीची असेल तर त्याचा गोंधळ होऊ शकतो. साधना नेमकी काय याच्यावर नंतर आपण चर्चा करू, पण सद्गुरू प्रणित साधना आपल्याकडनं व्हायला पाहिजे. ती किती व्हायला पाहिजे? जवळजवळ 1 तास. म्हणजे 1 तास बसण्याची आपली एक सवय लागली पाहिजे. एका जागी आपण 1 तास बसू शकतो. म्हणजे आता समजा ज्यांना मांडी घालून जास्त वेळ बसता येत नाही, ज्यांना थोडंसं टेकून बसायला लागतं, टेकून बसावं. शरीराला आरामदायक अशी अवस्था शरीराची निर्माण, म्हणून त्याला अगदी पाय मागे उशा लावून वगैरे बसला तरी चालतं. पाय खुर्चीवर बसलं, पाय मोकळे ठेवले तरी चालतं. कारण बैठकीच्या पेक्षा मनाची बैठक स्थिर होणं फार महत्वाचं असतं. आरामात एवढ्याच शरीराला आराम दिला की मन आरामदायी अवस्थेत येतं, म्हणून शरीराला आरामदायक ठेवलं. ते ताट बसलं पाहिजे वगैरे जरी सांगितलं तरी सगळ्यांना काही ताट बसता येत नाही. आणि ताट बसल्यानंतर मग तिथे कधी कधी त्याचं लक्ष लागत नाही साधनेमध्ये, कारण कंबर दुखते, पाठ दुखते, असं सगळं होतं. पण ही सुरुवातीची गोष्ट आहे. पण एकदा ती सवय लागली की आपल्याला इतक्या वाजताच उठायचं आहे. ज्यांना परमार्थामध्ये खरोखर मनापासून प्रगती साधायची आहे त्याने लवकर उठलं पाहिजे, कारण त्याला तेवढा वेळ पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी मिळतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा. कारण नुसतं दिवसभर साधना करायची अशी आपण प्रापंचिक माणसं असल्यामुळे आपल्याला प्रपंचपणा आहे, प्रपंचातली कर्तव्य आहेत, त्यासाठी वेळ जो द्यायला पाहिजे तो दिलाच पाहिजे. तिथेही काम चुकारपणा करता कामा नाही. आणि म्हणून साधनेसाठी कमीत कमी 1 तास, आणि तो 1 तास झाल्यानंतर शरीराचा व्यायाम असणं महत्वाचं आहे. कारण शरीर तुमचं सुदृढ असेल तर तुमची साधना व्यवस्थित होते. शरीरात काही ते दुखत असेल तर तुमचं साधनेकडे लक्ष लागणार नाही. म्हणून शरीराला आवश्यक तो व्यायाम देणं, म्हणजे शरीराची सगळी हालचाल किंवा शरीराला तेवढा ताण, जेवढा स्नायूंना ताण देऊन परत रिलॅक्स करणं, त्याला मग आपण योगासनं म्हणू शकतो, काही लोक त्याला व्यायाम म्हणू शकतात. वेगळं ज्याच्या त्याच्या पिंडाप्रमाणे. असं काही नाही की जिममध्ये जाऊन खूप व्यायाम केला पाहिजे असं काही त्याचा अर्थ नाही. शरीर सुदृढ राहिलं पाहिजे. म्हणून शरीर सुदृढ राहणं हा दुसरा भाग आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला 1 तास द्यावा लागतो. म्हणजे केले की संपले किती तास तुमचे? इथे 2.5 ते 3 तास संपले. हिशोब करायचा तुम्ही, तुमच्याकडे पैसे किती आणि खर्च किती करायचा, तसा वेळ हा असतो, त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. एकदा ते आता जे कामावर जाणारी मंडळी, रिटायर्ड असेल मंडळी, ह्याच्यातला 2 फरक आहे. परत ज्यांना आता कामावर जायची, आता रिटायर्ड झालं नाहीये तर त्यांच्यासाठी खूप वेळ आहे, त्यांनी 1 तासाची 2 तास करायला हरकत नाही. पण ज्याला कामावर जायचं त्याने 1 तास ते 1 तास. मग पुढे ऑफिसमध्ये जायचं तर ऑफिसची वेळ वगैरे सगळी, म्हणजे ऑफिसला जाणं ते पण वेळेवरच गेलं पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, कोणती गोष्ट वेळेवर करणं ही साधकाची सवय असली पाहिजे. आपले महाराज ज्या ज्या वेळेला प्रवचना बोलवाय ते वेळेच्या अगोदरून बसत होते, पण बरेच लोक द्यायचे नाहीत. आजही जीवनविद्येचा कार्यक्रम वेळेवरच होतो ह्याची गॅरंटी देता येत नाही. वास्तवता काय टीका करत नाही मी. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं वेळेवर चालू होत नाही आणि वेळेवर संपत नाही. वेळेवर चालू झाला पाहिजे आणि वेळेवर संपला पाहिजे, हे साधकाचं लक्षण आहे. शिस्त साधकाची, आपली पारमार्थिक शिस्त जर लावायची असेल
तर वेळेचा बरोबर उपयोग करून घेता आला पाहिजे. किती मोठा कार्यक्रम असू दे, ज्या वेळेला चालू व्हायला पाहिजे त्याच वेळेला चालू झाला पाहिजे. तिथे 5-10 मिनिटं पुढे मागे चालू शकतं आणि ज्या वेळेला संपवायचं आहे त्यावेळेला संपलाच पाहिजे. तिथे जर तुम्ही वेळेवर हे केलं तर तुमचं सगळं चक्रच बिघडून जातं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही वेळेत करायची आणि वेळेवर जायचं. कामावर वेळेत जायचंय. आपण बऱ्याच लोकांना चालतं असं करून अर्धा तास उशिरा, पावणा तास उशिरा करतात. त्याचा उपयोग त्याचा दुष्परिणाम आपल्या कार्यावर म्हणजे आता प्रापंचिक कार्य जरी ऑफिसला जातो हे प्रापंचिक कार्य, पण त्या ऑफिसच्या कार्यावर, तिथल्या लोकांचा तुमच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर सगळ्यावर तो दुष्परिणाम होत असतो आणि त्याच्यातून साधकाची प्रतिमा डागाळत असते. साधकाने शिस्तबद्धच असलं पाहिजे. म्हणून वेळेवर जाणं आणि वेळेवर ऑफिसमधून जसं काम संपेल त्याप्रमाणे निघणं, दोन्ही गोष्टी म्हणजे लव्ह वर्क. महाराज नेहमी सांगायचे लव्ह वर्क, ब्लेस ऑल आणि यू विल बी ब्लेस बाय गॉड. म्हणजे ही जी शिस्त आहे की काम आहे ते काम लक्षपूर्वक करा. जितकं लक्षपूर्वक आपण काम करू, पण कामाला सुरुवात करण्यापूर्वी हे सर्व कार्य परमेश्वराचं आहे हा बोध धरून काम करायला पाहिजे. म्हणून कोणतंही काम करताना की कोणत्याही कामाची सुरुवात करताना सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि ह्या परमेश्वराचं स्मरण करून किंवा सद्गुरू स्वरूपाचं स्मरण करून आपलं कार्य प्रामाणिकपणे अत्यंत लक्षपूर्वक सावध होऊन करत राहणं, त्याला म्हणतात वर्तमानात राहणं. म्हणजे आपल्याला वाटतं आपण हे कसं केल्यामुळे काय होतं, वर्तमानात राहायला लागतो आणि त्याच्यामुळे कामाकडे काम तर सुंदर होतंच, छान होतंच, पण त्याचमुळे आपल्याकडे एक समाधान आपल्याला मिळतं. कोणतंही काम आपल्याकडनं चांगलं झालं की आपल्याला समाधान मिळतं. लोकांनी कौतुक केलं पाहिजे हा दुसरा भाग असतो. कौतुक केलं की बरं वाटतं हा भाग नाही तिथे. लोकांच्या कौतुकासाठी नाही, आपण आपलं काम करताना प्रामाणिकपणे करताना की अत्यंत अगदी लक्षपूर्वक करत असताना आपण तिथे वर्तमानात न कळत राहतो. न कळत आपल्याला कळत नाही, कारण ते काम करत असताना आपलं वर्तमानात राहण्याची एक सहज सवय लागते. आणि वर्तमानात राहणं हा साधकाचा जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आपलं प्रत्येक जीवन आपण वर्तमानात जगत असतो, पण वर्तमान विसरतो आणि भूतकाळ आणि भविष्यकाळात उड्या मारत असतो आपण. आणि त्यामुळे जिथे आहे तिथे न राहता दुसरीकडे ज्या उड्या मारतो त्या आपला तोल जातोच. म्हणून आत्ता आपण काय करतो तिथे आत्ता आपलं कार्य काय. आता आपण समजा आता प्रवचन आपण ऐकतो तर प्रवचन लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मग तिथे पण घरचा विचार, तिकडचा विचार, इकडचा विचार करतो, हाही वेळ फुकट आणि तोही वेळ फुकट, काहीच उपयोग होत. बऱ्याच साधकांना कसं होतं, थोडा वेळ जाऊया पटकन जाऊन निघून जाऊया. जर तुम्हाला व्यवस्थित ज्ञान ऐकायचं तर संपूर्ण व्यवस्थित वेळ देऊन ऐकलं पाहिजे. तुम्ही आणखीन 2 कामं लक्षात घेऊन इथे आलेला असाल तर तुमचं इथे लक्ष लागू शकत नाही. तुम्ही परत तिकडे आता किती वाजले जायचंय, किती वाजले जायचं, तिथे निघायला सुरुवात होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही ना धड म्हणजे तुका म्हणे दोन्हीकडे चोर असं म्हणतात ना, ते हे चोर होतो आपण, तसं होता कामाने. म्हणून प्रत्येक कृती ही लक्षपूर्वक करायची आहे आणि ही लक्षपूर्वक करताना आपलं आता व्यावहारिक जे काम आहे ते आता आपलं 8 तास 9 तास, आजकाल 9 तास 10 तास अशा ड्युटीज आहेत. आजकाल काय नुसतं 8 तासाची ड्युटी राहिलेली नाहीये. जी आहे आपल्या वाट्याला ती आपण प्रामाणिकपणे करण्याची आहे. मला एवढा पगार मिळतो मी एवढंच काम करणार, अशी काही लोकांची दृष्टी असते कामाकडे पाहण्याची. आम्हाला काही थोडं जास्त मिळतंय, आम्ही एवढं केलं एवढंच आमचा पगार जेवढं तुम्ही तेवढं काम करतो. ही जर वृत्ती असेल तर ते कामाला योग्य न्याय देऊ शकत नाही. आपलं सर्वस्व त्यावेळेला हिशोब पैशाचा नसतो, तर आपल्या ठिकाणी प्रामाणिकपणाचा हा हिशोब असतो आणि तो प्रामाणिकपणाने जे आपण काम करतो त्यावेळेला आपल्यालाही समाधान मिळतं आणि त्याचा इतरांना खूप उपयोग होतो आपल्याच कामाचा. आपण जे केलेलं असेल, जे आपल्या वाट्याला आलेलं ते काम असेल ते. म्हणून कामाच्या वेळेला काम, पण प्रत्येक वेळेला थोड्या वेळेने आपण सतत सद्गुरू जे आपल्याला मदत करतात त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सतत कृतज्ञता असली पाहिजे. अत्यंत लक्षपूर्वक काम केलं, थोडा वेळ कधी कधी ते काम थांबतं की त्यावेळेला थोडा वेळ आपल्याला मोकळा वेळ मिळतो, त्यावेळेला पटकन आपल्याला सद्गुरू स्मरण असलं पाहिजे
किंवा परमेश्वराचं स्मरण असलं पाहिजे आणि त्याबद्दल पुन्हा सद्गुरूंना धन्यवाद देता आले पाहिजे. लक्षात घ्या, जितके कृतज्ञतेने आपण ह्या गोष्टी करायला लागतो तितकं आपलं मन शुद्ध होतं, तिथे अहंकार कमी होतो आणि त्याचा आपल्याला अधिक फायदा होतो. म्हणून सतत धन्यवाद देत राहणं. जे जे आपल्या वाट्याला आलेलं आहे, आपण आनंदाने जो वेळ घालवलेला आहे किंवा जो लक्षपूर्वक आपल्याकडनं काम झालेलं आहे त्याबद्दल पुन्हा आपण सद्गुरूंना किंवा सद्गुरू म्हणा, सद्गुरू स्वरूप म्हणा किंवा परमेश्वराला धन्यवाद देण्याची एक आपल्याला सवय लागली पाहिजे. मनापासून, मोठ्याने बोलायची गरज नाही, हा सगळा मनातला भाग आहे. त्यामुळे इथे एका बाजूने सद्गुरू स्मरण किंवा देवाचं स्मरण होतं आणि ते स्मरण अधिक अधिक करायला लागलात मध्ये 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 जसं जसं होईल तसं जसं ते सहज स्मरणाकडे त्याची वाटचाल होती. म्हणून साधकाने जसं आपली साधना किंवा सद्गुरूंनी सांगितलं जे आपलं कार्य आहे ते जसं करण्यासाठी वेळ द्यायचा असतो तितकाच लक्षपूर्वक आपला प्रपंचासाठी लागणारा ऑफिसचा वेळ, ऑफिस किंवा इतर कारखान्यातला जो वेळ द्यायचा आहे त्याच्यामध्ये लबाडी करता कामा नये. नाही तर बऱ्याच लोकांना असतं आपल्याला सद्गुरूंचं कार्य करायचं, चला इथे दांडी मारूया किंवा लवकर पळूया, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानावर आपण काट मारत असतो. कारण लव वर्क, ब्लेस ऑल आणि यू विल बी ब्लेस बाय गॉड हे आपण विसरतो तिथे. म्हणून परमेश्वराने आपल्याला हे कार्य देण्यासाठी ही संधी दिलेली आहे, त्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद मानले पाहिजेत. आपल्याला हे वाटायला हे जे काम मिळालं आहे ते परमेश्वरामुळे मिळालं आहे, हा विचार करून परमेश्वराचं स्मरण किंवा सद्गुरूचं स्मरण आणि त्याबद्दल धन्यवाद देणं. किती पगार मिळतो, ह्याला इतका मिळतो, मला कमी मिळतो, ह्याला कमी काम आहे, मला जास्त काम, ह्या भानगडीत पडता कामा नाही. जे मिळतं त्यात समाधान पाहिजे. अधिक मिळावं ही परमेश्वराकडे मागणी मागा, माणसाकडे मागणी मागू नका. आंतरिक इच्छा असते का अधिक आपल्याला पाहिजेत, अधिक मिळावं म्हणून सांगायला काही जर मागण्यामध्ये लाज असता, कारण तुम्ही मागता कोणाकडे? परमेश्वराकडे. परमेश्वराकडे मागायचं म्हणजे काय? जितकी तुम्ही डिमांड टाकाल तितका तुम्हाला सप्लाय मिळतो. पूर्व आता हल्लीच्या काळामध्ये परमार्थामध्ये काय मागायचं नसतं असं वाटतं. चांगल्या गोष्टी मागायला किंवा मागितल्याच पाहिजेत, कारण जितकी डिमांड आपल्याकडे होत जाते तितका सप्लाय परमेश्वरी शक्तीकडनं आपल्याला होत असतो, हे विसरू नका. कारण परमेश्वरी शक्ती देण्यासाठीच आहे. आपण जन्माला आलो तर आपलं जीवन जगण्यासाठी परमेश्वरी शक्तीने सगळी व्यवस्था ठेवलेली आहे आपल्यासाठी, न मागता सुद्धा जिवंत राहण्यासाठी. मग ते आई असतील, वडील, ही सगळी व्यवस्था आहे. आईला येणारं दूध किंवा आईकडनं मिळणारं प्रेम ही परमेश्वराची व्यवस्था आहे. आणि त्यामुळे ह्या परमेश्वर व्यवस्थेचा सन्मान आपल्याला केलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सतत परमेश्वराचं स्मरण का करायचं, कृतज्ञता का ठेवायची, धन्यवाद का द्यायचे. जितकी ही कृती आपल्याकडनं व्हायला लागते तोही परमार्थ असतो. म्हणून प्रपंचातूनही परमार्थ फुलवता येतो, हे जे जीवनविद्या सांगते ते त्याच दृष्टीने आपण जे काम करतो त्यामुळे बऱ्याच ज्या लोकांना त्याचा फायदा होतो, अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा ही आपली आंतरिक इच्छा असली पाहिजे. त्याच्यातून जर त्या कामामुळे लोकांचा जर फायदा होतोय, ऑफिसचा फायदा होतोय किंवा त्या कार्य जे असे चालू तिथे ज्यांचा फायदा होतोय, ती आपल्याला मिळालेली संधी आहे. त्यासाठी अहंकार देण्याची गरजच नाहीये, अहंकार येण्याची गरजच नाही, ती आहे. आणि त्यासाठी धन्यवादच करा. पण अधिक चांगल्या गोष्टी मिळाव्यात ह्यासाठी मागू नये असाही अर्थ नाही. बऱ्याच लोकांचा गैरअर्थ आहे की मागायचं कशाला, आपोआप मिळेल. मागितल्याशिवाय लहान मूल रडल्याशिवाय आई दूध देत नाही, साधी गोष्ट आहे. लहान मुलं भूक लागली की न मागले कळतं कसं, ते रडायला लागलं की आईला वाटतं भूक लागली, दूध पाजते ना. म्हणजे जितकं मागाल तितकं, पण मागा म्हणजे काय मागा? मागणं हे आपणही सुखी झालं पाहिजे, इतरही सुखी झालं पाहिजे असं मागणं पाहिजे. कंडिशनल मागणं आहे. मलाच हवं नाही, सर्वांना मिळावं असा जी सद्गुरूंची इच्छा आहे, प्रार्थना म्हणतात सर्वांना म्हणजे काय, मलाही मिळालं पाहिजे आणि सर्वांना मिळालं पाहिजे, इतरांनाही मिळालं पाहिजे. फक्त मलाच मिळालं पाहिजे असंही नाही आणि फक्त सर्वांनाच मिळालं पाहिजे असंही नाही. पारंपरिक परमार्थामध्ये सर्वांसाठी प्रयत्न लोक करायचे, मदत करा, स्वतः दुःखी होऊन राहायचे. परंपरेने ज्या परमार्थात बरेच संत काय करायचे, स्वतः कष्ट घ्यायचे, दुःखी व्हायचे, काय त्रास व्हायचे स्वतःवर घ्यायचे
आणि इतरांना परोपकाराच्या दृष्टीने करायचे. उद्देश चांगला आहे, पण तुमचं जीवन हे परमेश्वराचं आहे, तुमचं स्वतःचं नाही. म्हणून तुम्हालाही सुखी व्हायचं आहे, ही तर परमेश्वराची इच्छा आहे आणि सर्व सुखी व्हावी हिची परमेश्वर इच्छा आहे. म्हणून आपलं कार्य हे त्यामागे हेतू की कोणाचंच आपल्यामुळे कोणालाही दुःख होता कामा नये, कोणाचे मन दुखावता कामा नये, असं सगळे विचार उच्चार आचार आपल्याकडनं सतत असले पाहिजेत. लक्षात घ्या, सर्वात कठीण गोष्ट ही की कोणाचे मन दुखवायचं नाहीये. तुमच्या मनाच्या विरुद्ध कितीही गोष्ट घडली तरी एकच लक्षात ठेवा, सद्गुरु स्मरणातून फक्त तुम्हाला शांतपणे त्याच्या पुढे पुढे कसं जायचं हे समजलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जी प्रतिक्रिया देतो छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये बाहेर, बघा प्रतिक्रियेतूनच सगळी भांडणं होतात. एक शब्द जरासा बोला तुम्ही, बघा कशी ठिणगी लागते पटकन, समोर जाऊन त्याच्यावर दुसरं काहीतरी बोलतो, तिसरं बोलतो. तर बोलायचं कसं आणि किती हे साधकाला व्यवस्थित कळलं पाहिजे. कधी कधी आपण चांगल्या हेतूने बोलणं सुद्धा समोरच्या माणसाला दुःख देणारं असतं. हेतू चांगला आहे, पण आपण अशा पद्धतीने बोलतो की समोरचा माणूस दुखावतो. असं बोललं पाहिजे की तुम्हाला तुमचंही कार्य व्यवस्थित व्हायला पाहिजे, पण त्याच वेळेला समोरच्या माणसालाही दुःख होता कामा नये. ही तारेवरची कसरत करणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे, पण ती जोपर्यंत मन स्थिर राहत नाही तोपर्यंत ते होणार नाही. म्हणून आपलं मन सतत स्थिर व्हायला पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. आपला हेतू नेहमी शुद्ध असला पाहिजे. शुद्ध हेतू काय? सर्व सुखी व्हावेत, हा शुद्ध हेतू आहे. त्याच्या पलीकडे दुसरा शुद्ध हेतू म्हणत नाही. म्हणून कोणतंही कार्य तुम्ही जे करत असाल त्यामुळे तुमच्या जवळ सगळे सुखी व्हायला म्हणजे आणखी किती सगळे सुखी? आपल्या अवतीभोवतीची माणसं. आपलं जग किती आहे? 100 माणसांचं, 200 माणसांचं जग आहे किंवा 500 माणसांचं जग आहे. रोज आपण किती लोकांशी संबंध राहतो आपला? आपले कुटुंबातले लोक, नातेवाईक, आजूबाजूची मित्रमंडळी किंवा नामधारक, असं जेव्हा आपण म्हणतो तेवढं जग आहे. आणि तेवढ्या जगाला आपण जर सुखी करू शकत नाही तर एवढं मोठं प्रचंड जग पडलं त्याला काय करू शकणार? म्हणून आपली प्रत्येक कृती सर्वांना सांभाळणारी असली पाहिजे. इथे सुखी करायचं म्हणजे काय करायचं असतं? सगळ्यांची मनं सांभाळावी लागतात. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. घरातील नवरा बायको एकत्र असले तरी नवऱ्याचा विचार वेगळा, बायकोचा विचार ही सहज म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. मग मी म्हणतो तसं आपला जोडीदार म्हणत नाही की बोलत नाही, मग तिथे वादविवाद होतात, तो भाग असता कामा नये. तिथे प्रत्येकाचा आपल्याकडनं सन्मानच झाला पाहिजे. तर सन्मान होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती हे विसरता कामा नये. परमार्थ आणि प्रपंचाची सांगड साधकाला घालता आली तर तो समाधानाने जीवन जगतो. जिथे जिथे त्याच्या मनामध्ये उद्वेग येतो, निराशा येते, राग येतो, चीड येते, तिथे तिथे त्याची पारमार्थिक त्याची अधोगती होत असते, त्याची प्रगती होऊ शकत नाही. तो किती तास साधना करतो त्यापेक्षा तो किती लोकांशी चांगले संबंध जोडू शकतो त्याच्यावर साधनेचा परिणाम आपल्याला लक्षात घ्यायचा असतो. लोक आपल्यावर निंदा करत असतील तरी त्याला प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही, हा पक्का ठाम निश्चय साधकाकडे असायला लागतो. निंदकाचे घर असावे शेजारी, असं जे तुकाराम महाराज अगदी आपल्या मुद्दाम सांगणारे, निंदकाचं घर असलं तर आपण सुधारतो. आपल्याला कळतं अरे खरोखर आपलं चुकतं का, विचार करू शकतो. कोणते तुमच्या निंदा करताय लगेच रागावतो आपण, रागवण्याची गरजच नाही. त्याला वाटतंय का आपलं त्याच्या दृष्टीने काही चूक आहे तर खरोखर आपण चेक करा, खरोखर ज्ञानाच्या गोष्टी आपलं चुकतंय का? नसेल चुकत तर सोडून द्या, विचार करू नका त्याचा. त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असल्यामुळे तिथे आपल्याला फक्त आपल्या बाजूने आपण कसं वागायचंय की ज्याच्यामुळे आपलं मन अधिक अधिक प्रगल्भ कसं होईल, त्यासाठी आपल्याला सतत सावध राहिलं पाहिजे. म्हणून जो सदा सावध तो सदा सुखी महाराज म्हणतात ना, ते बोलण्यामध्ये सावध पाहिजे, विचारामध्ये सावध पाहिजे, आचरणामध्ये सावध पाहिजे. पण आपण तिथे सावध नसतो, तिथे कुठेतरी पटकन घसरतो, तेव्हा तो साधक राहू शकत नाही. म्हणून साधकाने सतत आपल्या जवळच्या माणसांशी जिथे जिथे आपले विचार जुळत नसतील तिथे तुम्ही शांत बसा, कारण घरचीच माणसं आहेत.
की जवळचीच कुटुंबातली माणसं आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, तिथे त्याला प्रतिक्रिया देऊन वाद वाढवायचा प्रयत्नच नाही करायचा. जिथे वाद असेल तिथे शांत बसा. कारण तेवढाच एखादा विचार जर दोघांचा जुळत नसेल, त्याच्यासाठी अख्खा सगळे संबंध जोडायचे काही कारण नसतं. नाही जुळत एखाद्याचा विचार, त्याला एखाद्याला वेगळ्या पद्धतीने पाहायचं असतं, दुसरा वेगळ्या पद्धतीने पाहतोय. तिथे साधकाने शांत राहणं, तुझं बरोबर आहे म्हणून शांत बसायचं. मग तोही खुश असतो, तुम्ही खुश असता. ते चुकीचं बरोबर ते नंतर, कारण तो ऐकणारा असेल तर समजावा, ऐकत नसेल तर अजिबात समजवू नका. तिथे वाद वाढते, भांडण होते. आणि जिथे जिथे भांडण क्लेश असेल त्याच्यापासून लांब राहावं. समोरचा माणूस अजिबात ऐकणारा नसेल तर असतं ना काही, तर काय करावं? तिथे आपले संबंध त्यांच्यावर असून सुद्धा तिथे संबंधित राहायचं नाही. हा विचार आपल्याला लक्षात आला पाहिजे की तिथे इन्व्हॉल्वमेंट आपली बाजूला करून टाकायची, की ते इन्व्हॉल्व नको. आपल्याला सहजपणे जीवन जगायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनाचं स्थैर्य बिघडता कामा नये. कोणतीही परिस्थिती आली तरी मनाकडे मन इतकं मजबूत असलं पाहिजे. ते मजबूत मन असेल तर माणूस सतत आनंदात असतो. लक्षात ठेवा, मजबूत मन म्हणजे निगरगट्ट नाही. काही निगरगट्ट माणसं, कोणी कोणाला मारलं तरी काय वाटतं, बरं वाटतं, बरं वाटतं म्हणते. आपल्याला दुसरं कोण कोणाला मार झाले रे कशाला मारतो असं सहज वाटेल. पण काही माणसं अरे मजा वाटते, मार मार असंही म्हणणारे लोक आहेत. ते म्हणजे मजबूत मन नाही, त्याला निगरगट्ट मन म्हणतात. की ते संस्कारच असे झाले असं की त्याला काय चुक नसतं. पण मजबूत मन म्हणजे आपल्याच ठिकाणी असलेल्या ईश्वरी शक्तीवरती नितांत श्रद्धा असली पाहिजे, की आपल्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत हा जर बोध जर साधकाकडे असेल तर तिथे नितांत श्रद्धा पाहिजे. जितकं साधना आणि साधनेतून मन जितकं स्थिर राहतं तिथेच सद्गुरू म्हणजे जिथे या जाणीवेच्या ठिकाणी हे ज्ञान प्रगट व्हायला लागतं, त्याला सद्गुरू ध्यान सद्गुरू म्हणतात. तो ध्यान सद्गुरू प्रत्येकाच्या हृदयात आहे. साधना करता करता तो ध्यान सद्गुरू प्रगट व्हायला लागतो, म्हणजे तिथे ते ज्ञान प्रगट व्हायला लागतं. आणि म्हणून हे ज्ञान प्रगट होण्यासाठी आपल्याला आपलं मन शुद्ध कसं राहील, म्हणजे मजबूत कसं राहील, की प्रत्येक वेळेला ती जे श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय माणसाचं जीवन तो जगू शकत नाही. पण श्रद्धा ही आत्मश्रद्धा असली पाहिजे, किंवा श्रद्धा ही डोळ्यात श्रद्धा असली पाहिजे. हा दोन विचार जीवन नेहमीच सांगते. त्यामुळे आपल्याच ठिकाणी ईश्वरी शक्ती आणि प्रत्येकाच्या ईश्वरी शक्ती हा बोध सतत मनात राहिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी सांगितले जे आहे की त्यासाठी प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा पाहिजे. म्हणजे प्रयत्न करत राहायचं, थांबायचं नाही. फळ मिळेल तेव्हा मिळेल. बऱ्याच लोक म्हणतात एवढं करताय, कधी आपल्याला कळणार, कधी आपल्याला त्याचा बोध होणार, काही लोकांना साक्षात्कार कधी होणार याची ओढ लागलेली असते. पण जोपर्यंत प्रयत्न पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत अनुभूती येऊ शकत नाही. पण अनुभूती आलीच पाहिजे हा आग्रह माणसाला निराशा देतो. पण अनुभूती सद्गुरू कृपेने येणार हा आशावाद साधकाला अधिक प्रयत्न करायला लावतो. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा ह्या सर्व गोष्टी, आता इथे साक्षात्कार म्हणताना एक महत्वाची लक्षात ठेवायची, आपण सगळे साक्षात्कारीच असतो. म्हणजे मी आहे हे प्रत्येकाला माहिती आहे ना. तो मी कोण आहे हे कळत नाही, पण मी आहे कळतं, हाही साक्षात्कारच आहे. खरं सांगायचं तर अनुभूती आहे. आपल्याला मी आहे हे कळत नाही आणि मी म्हणणारीच ईश्वरी शक्ती हे कळत नाही, म्हणून गोंधळ वाटतोय. पण एकदा सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करता करता जशी साधना प्रगल्भ होता ह्या मीची चांगली ओळख जेव्हा आपल्याला यायला लागते तर तिथे अनुभूती असते. पण ती अनुभूती समजून घेण्यासाठी परत सद्गुरूंचं मार्गदर्शन पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं. म्हणून साधकाने अधिक संत संगतीत बसलं पाहिजे. सत्संगत म्हणत नाही मी, संत संगती. जे सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन जगतात अशा लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. सत्संगती आणि संत संगतीमध्ये फरक आहे. संत संगतीमध्ये सद्गुरूंचं ज्ञान अभिप्रेत आहे. त्या ज्ञानाच्या अधिष्ठानात जो एकत्र येतात माणसं, तिथे ते संत संघ असतो. पण तिथे ते ज्ञानाच्याच अधिष्ठानावर विचार असतात, ज्ञानाच्या अधिष्ठानावर चिंतन असतं. बाकीच्या बाहेरच्या गोष्टीवर जास्त कोण विचार करत नाहीत. पण आपण सत्संग म्हणून एकत्र आल्यानंतर साडी कुठून घेतली, बांगड्या कुठून केल्या ह्याचा विचार जर करत बसला तर ते सत्संगती नसते.
तिथे मग प्रपंचाचा अंगाने आपण विचार करतो एवढंच असतं. आणि म्हणून सतत सत्संगती संत संगती राहिलं पाहिजे. अधिक अधिक सद्गुरूंच्या ग्रंथांचं वाचन आपल्याकडनं झालं पाहिजे, कारण ते ज्ञान तिथून आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा अर्थ कळतो. जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळेला त्या ग्रंथात सद्गुरूंनी जो बोध दिलाय तो आपोआप आपल्याला हळूहळू कळायला लागतो. पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय ते शक्य होत नाही. म्हणून रिव्हिजन केलं तर व्हिजन येतं, असं सद्गुरू म्हणतात. व्हिजन येतं म्हणजे आपल्याला कळायला लागतं. ते तुकाराम महाराज म्हणतात, न कळो कळो येईल उगले, नामे एका विठ्ठलाची. असा अभंग आहे. न बोलो तर बोलो येईल उगले, नामे एका विठ्ठलाची. म्हणजे हे आपोआप निर्माण होतं, आपोआप हे ज्ञान प्रकट व्हायला लागतं. त्याला म्हणतात प्रज्ञाशक्ती जागृत होणं. ती प्रज्ञाशक्ती जागृत जिथे होते तिथे अनुभूती असते. पण ती व्यक्ती अनुभूती आहे किंवा साक्षात्कारी आहे हे सांगत नाही, कारण साक्षात्काराचा प्रदर्शन करण्याची गरज नसते. लक्षात ठेवा, मी साक्षात्कारी आहे असं जर कोण सांगत असेल तर तो साक्षात्कारीच नसतो, त्याची कल्पना असते, ती खोटं बोलतं असाही नसतं. पण आपल्याला अनुभूती यायला हवी, आणि अनुभूतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न हे करत राहिले पाहिजे. म्हणून संत संगती, ग्रंथांचं वाचन, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सतत जितकं चिंतनात राहता येईल, म्हणून अधिकाधिक आपल्याकडे सर्वांप्रती सद्भावना कशा राहतील याचा विचार करा. कोणी ओळखीचा भेटो न ओळखीचा भेटो, कोणी ज्यांचं मतं पटलेली नाहीत न पटलेली आहेत, काहींची मतं पटत नाहीत, काही लोक वेडेवाकडे वागणारे आहेत. जग हे द्वंद्वात्मक आहे, चांगलं आणि वाईट दोन्ही आहेत. ह्याच परमेश्वरी शक्तीतून राक्षसी निर्माण होतात, आणि ह्याच परमेश्वरी शक्तीतून देव निर्माण होतो, आणि ह्याच परमेश्वरी शक्तीतून माणूसही निर्माण होतो. म्हणजे ह्या चैतन्य शक्तीतून सर्व काही आपल्या दृष्टीने आपण चांगलं वाईट म्हणतो, पण ते द्वंद्वात्मक आहे हेच लक्षात ठेवायचं असतं. आणि तिथे आपल्याला नुसतं परमेश्वरी शक्तीचं स्मरण करून आपल्याकडनं चांगलं वागणं कसं होईल याचाच विचार केला पाहिजे. अमुकाने वेडावाकडा बोलला म्हणून मी पण वेडावाकडा बोललो, ही सर्वसाधारण माणसाची प्रतिक्रिया असते. समोरचा माणूस कसाही बोलला, चांगला बोलला, वाईट बोलला, तर आपली प्रतिक्रिया ही चांगलीच झाली पाहिजे, ही साधकाचं लक्षण आहे. तो मला रागाने बोलला मी रागाने, त्याने मला शिवी दिली म्हणून मी शिवी दिली, ही सर्वसाधारण माणसाची वृत्ती आहे. तिथे मनाचा विकास नाही. समोरचा माणूस वेडावाकडा जरी बोलला तरी आपल्या मनामध्ये त्याचं भलं व्हावं हाच विचार असला पाहिजे. तिथे शांतपणे आपल्याला राहता आलं पाहिजे, तिथे वादविवाद वाढवता कामा नये. म्हणून ह्या सर्व अंगाने मनाचा विकास झाला पाहिजे. शांतपणे रात्री झोप आली पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. ह्याच साधनेतून म्हणून प्रार्थना म्हणजे सर्वांचं भलं व्हावं ही सहज प्रेरणा आपल्याकडे असली पाहिजे. प्रार्थनेचा अर्थ काय? प्रार्थनेचा अर्थ आपल्या ठिकाणी सर्वांचं भलं व्हावं किंवा सर्व सुखी व्हावेत हा बोध किंवा हा भाव सतत असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट करताना सर्वांचं भलं व्हावं हा सहज भाव जिथे निर्माण होतो तेव्हा तो साधक परिपक्व होण्याच्या दृष्टीने त्याची प्रगती होते, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून खूप आहे सांगण्याचं, पण वेळ कमी आहे, आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या जीवनाकडे हे सगळं आपल्याकडनं होत आहे का, जमत आहे का, याचा विचार करा. दिवसभराचं 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नुसतं निरीक्षण परीक्षण करा. संध्याकाळी रात्री बसून मुद्दाम चांगले किती वागलो वाईट किती वागलो ह्याचं 1-2 ह्याच्यावर लिहित चला की हे चांगलं झालं, हे वेडवाकडं झालं, चुकीचं झालं. सुरुवातीला त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी खूप दिसतील आपल्याला, की आपण चुकतो हे पहिलं कळेल, हा साक्षात्कार आहे आपल्याला. आपण चुकतो हे आपल्याला कधी कळतच नाही, समोरचा चुकतो हे कळतं आपल्याला. पण आपण चुकतो कळायला लागलं की आपली प्रगती होते. बरेच साधक दुसरा चुकतो इथे जास्त बघत असतात आणि स्वतःच्या चुका त्याला कळतच नाही, तर दुसऱ्या आपल्याला स्वतःला गृहीत धरतो मी चांगलाच आहे आणि दुसरे सगळे चुकतायत. तिथे त्याची प्रगती होत नाही, कारण तिथे अवगुणांकडे त्याचं लक्ष जितकं जातं तितके अवगुण ह्याच्याकडे प्रकट व्हायला लागतात. म्हणून तुकाराम महाराज मी काय पाहू इतरांचे अवगुण जे म्हणतात, मी दुसऱ्यांचे दुर्गुण मी काय पाहू का, माझ्याकडे काय कमी आहेत. तुकाराम महाराज म्हणतायत, आपण म्हणतात, आपण उलटा म्हणतो अरे आम्ही चांगले आहोत, हे बाकीचेच वेडवाकडे आहेत, वाईट आहेत. म्हणून इथे सर्व अंगाने आपली प्रगती साधण्यासाठी साधकाने ह्याच पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. याच्यातून अनेक प्रश्न येतील, ते प्रत्येकाने प्रश्न मुद्दाम विचारावेत आणि आपण आणखीन त्या परिस्थितीत कसं चांगलं वागलं पाहिजे याचंही आपल्याला मार्गदर्शन घेता येईल. आणि म्हणून ह्या अंगाने हा प्रश्न जरी साधा वाटला
तरी तो खूप महत्वाचा आहे प्रत्येक साधकाच्या दृष्टीने, त्याच्या जीवनाच्या दृष्टीने. कारण निन्या परिस्थितीत निन्या पद्धतीने वागावं लागतं, हे परत लक्षात ठेवा. एकच पद्धतीने सगळीकडे तसंच वागू म्हटलं तसं होत नाही. तिथे मग मात्र अनेक गोष्टी चुकीच्या झाल्यासारख्या होतात. म्हणून एकच कृती एका ठिकाणी चांगली असेल तर तीच कृती दुसरीकडे वाईट असू शकते. आणि त्यासाठी शहाणपण पाहिजे, विवेक पाहिजे. म्हणून साधकाकडे शहाणपण यावं आणि विवेकही असला पाहिजे. आणि हे सर्व शहाणपण विवेक आपणा सर्वांकडे येऊ ही सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.